हाय फ्रेंड, वर्षा पाटरीच्या ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे। अंशने बघा, आज तो त्याला सुट्टी होती तर त्याला बोलले आज अंबरनाथला जाऊ नको, तो दुपारी रडत होता तर त्याला हाऊस काढून दिला। तर त्याने बघा काय करून ठेवलंय, त्याच्यामध्ये जे दुपार 3-4चा खेळत होता अजून उठला नाहीये। आता त्याला बोलले जेवण घे, तर बोलतो नाही मला जेवण आणून दे। चला आपण त्याला जेवण त्याच्या हाऊस मध्येच घेऊन जाऊ। त्याच्यासाठी जेवण वाढू। आता पाऊस भरपूर पडतो बघा, पाऊस आहे। वाढून घेऊ। अंश बघा, अंश उठ, जेवण आणलंय मी। उठ, तुला उठायचं नाहीये का? याचा हाऊस बघा, तुम्हाला दाखवते, थांबा। बघा त्याचा हाऊस आणलंय साठी। बघा जेवण पण मी त्याच्या हाऊस मध्येच दिलंय त्याला। जेव, अंशूचे भरपूर खेळणे होते, अंशूकडे भरपूर खेळणे होते लहानपणापासून। त्याच्या बर्थडेला पण भरपूर आलेले, आणि त्याला एखादी वस्तू भेटली ना तो खरंच म्हणजे अशी दिवस पूर्ण मन भरेपर्यंत खेळतो। आणि अंशू दारात होता। आता त्याला बघा मी कामावून आली तेव्हा पण बोलली अंशू उठ उठ, मग त्यांनी तिकडच्या हॉलमध्ये ठेवलं होतं, हॉलमध्ये ठेवून त्याने इकडे ठेवलं। आता त्याला बोलली जेवायला चाल, बोलतो मम्मी मला जेवायला पण तिथेच आणून दे। मी त्याला जेवायला आणून दिला, तो जेवायला बघा आता तो तिथंच बसलाय। दाखवते त्याच्या हाऊसमध्ये काय काय तुम्हाला ते पण दाखवते काय कसा जेवतोय तो। जेव, नंतर पहिले जेवून घे, मग मी दाखवते ना। जेव, ते दाखवलं, जेव। ताट पुढे घे बेटा, आज इथंच झोपशील पूर्ण रात्र, तो इथंच झोपणार आहे आज। आणि त्या हाऊसचं वरचं कवर काय माहित आमच्याकडून कुठे ठेवलं गेलं, भेटतच नाहीये। तर त्याने खूप शोधलं बिचाऱ्याने का कुठे आहे, भेटलंच नाही। म्हणून वरतून चादर टाकून दिली त्याला, आणि तो मग तसंच खेळतोय। खाली पण चादर टाकली आहे, वरती पण चादर टाकली आहे। बोलतो मम्मा मी आता इथून काय उठणार नाहीये, मी आज रात्रभर इथंच झोपणार। मी त्याला बोलली बेडवर टाक, बेडवर टाकून तू तिथं झोप, मी खाली झोपते पाहिजे तर डॅडी खाली झोपण। असं होतं बघा गाईज, असं होतं। आणि त्याने ते हाऊस एवढं सजवत होता बाबा। त्याला मी बोलली अंशू तुझा उठला नाही ना, मी तर तुझं एक काम करते, व्हिडिओ काढते आणि टाकून देते। आणि तो व्हिडिओ काढते बोलला ना पटापट काम करतो। मग त्याला बोलते बघ तुझ्या ट्युशन मधले बघतील, सर्व बघतील तर बोलतील ना तुला, मग हा ऐकत नाही, हे करत नाही। मग बोलला ठीक आहे मम्मी। मी त्याला जेवण आणून दिलं, नाही तर डाळ भात पण त्याच्या नड्याच्या खाली लवकर उतरत नाही। आता जेवतोय, आता बघू रात्रभर तो त्याच्यात झोपणार आहे बोलतो। आणि त्याच्या हाऊस मध्ये काय काय तुम्हाला सांगते, भेटते थोड्या टायमाने त्याचं जेवण झालं। अंशू डाळ भात कसा झालाय रे? खूप चांगला।
डाळ भात आवडलं त्याला ना. आमच्या इथे एवढा पाऊस पडतोय ना, पावसामुळे त्याला पण सर्दी झाली आणि मला पण सर्दी झाली. आता उद्या पण संडे, उद्या तो दिवसभर हेच खेळत बसत. तरी त्याचे भरपूर खेळणे आम्ही याला त्याला कोणाच्या बर्थडेला देऊन टाकले. आता थोडेफार आहे तो तेच काढतो. तरी त्याचं कवर काय माहीत कुठे ठेवलं गेलंय, भेटतच नाहीये. एक दिवस शोधून त्याला द्यावं लागेल चांगलं. बाहेर एवढा जोराचा पाऊस पडतोय. अंशू बघा तुम्हाला दाखवून त्याच्या हाऊसमध्ये काय काय. दाखव बेटा, काय काय तुझ्या हाऊसमध्ये दाखवू. चला, तुझं टेंट हाऊस आहे ना बघा. आता अंशू गेला त्याच्या हाऊसमध्ये. काय काय बेटा, टॉयज आहे. अजून एक बॉटल, एक पिकाचू आहे. पिकाचू दाखव. पिकाचू. अजून अजून हे काय ठेवलंय, हे काळं का. हे हा ही माझी लाइटिंग आहे. दाखव, लावून लावून दाखव बेटा. अजून अजून एक मिनिट. बघा याचा लांबून दाखवते तुम्हाला हाऊस. अजून क्रिसमसची हे कुस्ती. हा मस्त आहे. आणि अजून या बॉक्समध्ये माझे टॉयज आहे. टॉईज आहे, दाखव काय आहे. काय लिहिलंय हे वाच. प्ले हाऊस टेंट, माचा अँड द बँड. ग्रेट पण इझी टू असेंबल. दाखव बाकीचं अजून. हे बघा माझा व्हिडिओ गेम आहे. त्याच्यात तुम्ही गेम्स पण घेऊ शकतात. अजून अजून एक पझल आहे ब्लिंकेटचा, मुंबईचा. आणि ककाशी कार्ड आहे बघा, ककाशी कार्ड पण आहे. अजून छान आहे. अजून याच्यामध्ये हे याचंच हाव आहे. छान आहे तुझं हाऊस, छान आहे. छान आहे. फ्रेंड्स मी आज व्हिडिओ काढणारच नव्हती, पण अंशूने ते त्याचं हाऊस काढला, त्याच्या जुन्या आठवणी हे करत होता. तर बोलले चला एक व्हिडिओ बनवून घेऊ म्हणून आज. कारण की भरपूर पाऊस आहे, पावसामुळे माझं एवढं डोकं सर्दीने जाम झालं आहे ना. दादा कसा वाटला अंशूचा हाऊस, टेंट हाऊस सांगा. फ्रेंड्स याने रात्रभर ते हाऊस बनवला होता. बोललं मी रात्रभर झोपून, मला वाटलं मग झोपणार. मग रात्रभर बेडवर घेऊन झोपला तो. त्याच्यामुळे मला हॉलमध्ये झोपावं लागलं. लहान मुलं खरंच बघा त्याच्यात झोपलेलं आहे. त्याच्या डॅडी नाही बोलले तरी बोलतो नाही डॅडी मी तिथंच झोपणार.